बाई शांता, भरत येऊन राहिला ना आज. कितीक वाजता येते? काय म्हणते, निघाला घरून का निघाचाच आहे? माहित नाही ना बाबा, निघाला का निघाच आहे तर. फोन नाही लावला त्यानं मले. काल म्हणत होता येतो म्हणे बाई मी उद्या बाबाले नेवाले, पण आज तर काही फोन नाही आला त्याचा सकाळपासून का बाई मी येऊन राहिलो, बाबाले तयारी करून ठेवायला लाव. असं तसं काहीच नाही, फोनच नाही आला ना त्याचा. हा काय तर लावून नाही पाहिला तू न? लावून पाहिनं त्याले, काय म्हणते तर येते का नाही येत. राहू द्या ना बाबा, मजाक करत असं नाही तर तो. काल त्यानं म्हटलं गिटलं होतं येतो बाई येतो बाई, पण होऊ शकते त्यानं मजाक केलं असं माया संग. तसा हा येतो लोफरवानाचा, बोलते काही न करते काही. हो, असंही होऊ शकते. पण आला असता तो तर चालला गेलो असतो म्हटलं गावाले. लय दिवस झाले इथंच आहे. हाय तर काय होते, म्हणजे काय तुम्ही आहे तर बोज आहे काय आमच्यावर? राहा ना अजून 8-10 दिवस, जा आरामात. तुम्हाला तर म्हणूनच राहिली मी, जाऊ नका जाऊ नका, थांबून जा थांबून जा. तुम्हीच नाही ऐकत. 15 दिवसापासूनच लागले, गावाले जायचं आहे गावाले जायचं आहे. गावाले जाऊन बी काय करता? घर राखत राहता दारावर बसून. इथं तरी बरं आहे, माया घरी राहता. माया घरी नाही गमलं तर चंद्रकलाच्या घरी जाता, तिच्या घरी राहता, गावात घुमता, मन गमते तुमचं. हो ना बाई, ते तर आहे. पण आता काय करावं, पोराचं घर तर पोराचं घर होते. अन पोरीच्या घरी जास्त दिवस काही थांबता नाहीये. तरी लय दिवस थांबलो ना, 2 महिने झाले असन मले. आता नाही थांबत, आता चाललाच जातो. हा काय, म्हणजे तुम्ही बोर झाले नाही आता इथं राहू राहू? बोर झाले, तुम्हाला गमून नाही राहिलं वाटते. नाही तसं नाही आहे, बोरगी नाही झालो, गमते ना. गमते गमते, पण आता लय दिवस झाले तर चालला जातो म्हटलं. लावून पाय ना मग, एकदा लावून पाय, येते नाही येत. तसं मग माहीत होते खरा बोलून राहिला खोटा बोलून राहिला. लावून पाय मग त्याले फोन. बरं ठीक आहे, लावून पाहतो. बाई, अमाय बाई, बरं नाव घेतल्याबरोबर आला तू. तुझी उमर तर लय लंबी आहे, 100 वर्ष जगशील आता तू. असं आहे का शांताबाई? नाव घेतल्याबरोबर आलो तर 100 वर्ष जगन काय? काय माहित बा, पण म्हणणारे म्हणते म्हणून म्हटलं. आता समोरचं कोणाले माहित. ये ना ये, काऊन तिथं उभा आहे, ये ना. मला असं वाटलं का तू मजाकच करून राहिला माया संग. काल म्हणत होता ना येतो बाई मी येतो बाई मी. मी म्हटलं ह्या मजाक करते म्हटलं माया संग, काही येत नाही अशी म्हणत होती मी. पण आला तू. हो ना बाई, आता लय दिवस झाले, बाबाची आठवण येत होती म्हणून आलो बा नेवाले. आज घेऊन जातो मग बाबाले. नाही रे, आल्याबरोबर नेतो नेतो. आता आला तर शांततेनं बस, 2-4 गोष्टी सांग, मग बोलू. आल्याबरोबर नेतो बाबाले बस ना. ये बबिता, पाय धुवाले पाणी आण बरं. भरत घे पाणी घे आणि पाय धुवून घे. आई नाश्ता बनवू काय आता? नाश्ता बनवतो, राहू दे ना, आता जेवणाचाच टाइम आहे, जेवणच करायला लावू. नाही नाही बाई, जेवण नाही करत मी. आलो ना जेवण करून. करा तुम्ही करा. नाही नाही, असं नाही चालत. तुम्ही करा मी नाही करत. बबिता टाटवाड आता, सगळ्यासाठी टाटवाड बरं, जेवण करून घेऊ. तसाही काय म्हणते, जेवणाचा टाइमच झाला आपला. बरं ठीक आहे. नाही हो हो वाढवा. बाबा तुम्ही हात धुवून घ्या ना, जेवण करून घेऊ. हो बाई, धुतो हात. धारा चहा नाश्ता झाला ना आपला, चाल ना मग घरी. का इथंच बसतं, जेवण करूनच चालतं काय घरी? नाही हो, जेवण करून कायले जाऊ ना आता. हो तेच म्हटलं, चाललो जाऊ घरी. झाला ना आपला चहा नाश्ता. एक तर दोघाले घरीच ठेवला आपण ना, तिकडे मामीजीले गी त्रास देत असन दोघे जण, म्हणून म्हटलं चाल लवकर. हो हो. वहिनी, वहिनी, सरिता वहिनी, येतो म्हटलं. धारा थांब 2 मिनिट थांब, मग जाय. बरं बस ना धारा, लयच घाई करून राहिली. जातो वहिनी आताच तर आले तुम्ही. वहिनी थांबाले काही नाही, पण त्याले नाही आणलं ना संग, लेकरायले तिकडे आईले त्रास देत असन, म्हणून म्हटलं जातो आता. झाला ना चहा नाश्ता, बसलो ना मी 15 मिनिट. हा काय 15 मिनिट बसली तर लय टाइम झाला काय? बरं झालं बापा, अर्धा घंटाने झाला. तसं नाही आहे वहिनी, थांबाले काही नाही आहे, बसू शकतो.
त्या दोघाले जर आणलं असतं संग तर बसली असती मग, पण ते दोघं नाही आहे ना, त्याच्यानं घाई करून राहिली मी. हा काय, मी म्हटलं आता घरी आली तू तर तुला वाण देऊन देतो म्हटलं, मग कायला येतो तू. तसं तर म्हणा घरचा कार्यक्रम झाला हळदी कुंकूचा, पण आली आता तू तर घेऊनच जा ना. बरं ठीक आहे ना वहिनी, द्या ना मग. हो हो. धारा माय हात काऊन ओढून राहिली तू? वहिनी मी हाताने ओढून राहिली, तुम्हीच तर वाण सोडून नाही राहिले. द्या ना. असं आहे काय? अशी कशी वाण देऊन देऊ मी? हा, उखाणं सांग मले, पहिले उखाणं सांग. घे मग उखाणं घे, तेव्हा देईन मी वाण, नाही तर सोडतच नाही ना. असं आहे काय? म्हणजे नाव घ्यास लागन काय? घ्यास लागन म्हणजे नाव घ्यास लागन तेव्हाच मी वाण देतो, नाही तर सोडतच नाही, पकडूनच ठेवतो ना जोपर्यंत तू नाव नाही घेत तोपर्यंत. बबन पाय बरं, उखाणं नाही घेत ये, घ्यायला लाविले, नाही तर सोडतच नाही मी. आता मी काय बोलू ताई त्याच्यात? पहा तुम्ही, तुमचं आहे ते. आम्हाला काय, आमचं तर काहीच नाही आहे. तुम्हाला संक्रांत आली तर वाण पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, आमच्यासाठी काहीच नाही आहे बा. असं आहे काय? माहित नाही ना तुम्ही येऊन राहिले म्हणून, नाही तर तुमच्यासाठी आणून ठेवला असता एखादा खंबा. हा काय? धारा घे बा उखाणं घे, तेव्हाच मी वाण सोडतो. बरं ठीक आहे ना वहिनी. बरं घेतो मग उखाणं. डाळिंब ठेवले फोडून, संत्र्याची काढली साल. डाळिंब ठेवले फोडून, संत्र्याची काढली साल. बबनरावाच्या नावाने कुंकू लावते लाल. वा वा, मस्त मस्त. येतो मग वहिनी. हो हो या मग, आहे ना आता 2-4 दिवस. हो हो आहे ना, ये जा घरी भेटाले. हो हो येईन ना, तुझ्या पोराले पाहिले येईन ना, दोघाले लय दिवस झाले पाहिलं नाही त्याले, येईन ना त्याच्या भेटीले. येतो मी दुपारी घेईन. बरं ये जा मग. येतो मग ताई. हो हो या या. आहे त्रास दिला का ये ना दोघांनी तुले? नाही हो धारा, त्रास बी नाही दिला, मस्त राहिले दोघे जण. दोघाले मस्त बाजीवर घेऊन बसली मी उन्हात, तर मस्त राहिले, रडले गिडले नाही, मस्त येणारा जाणाऱ्याले पाहत होते. हा काय, गमलं असं त्याला आता इथं. हो ना, गमून राहिलं त्याले, रडून गिडून तर नाही राहिले, चांगल्यानं राहून राहिले ना. लीला मावशी आली होती बोलाले, हे दोघे जण दिसले तर. आली काय म्हणते धारा? मी म्हटलं हो कालच आली, तर येईन म्हणे धाराच्या भेटीले. हा काय? हो हो, आता ते वावरात जाऊन राहिली होती तर आज काही येत नाही, संध्याकाळी येईन ते तुम्हाला बोलावाले, नीन म्हणे चहा नाश्त्याले. हो जा लागन ना. हो हो चालली जाजो, आता मानानं बोलावते तर काय आहे, जाले चाललं जायचं आणि येऊन जायचं भेटून. हो नाही. बाकी सगळं ठीकठाक आहे तिकडे गावाले? हो आहे, सगळं ठीकठाक आहे ना तिकडे. हा काय, मी वाटच पाहून राहिली होती, कधी येते माई धारा, कधी येते माई धारा. लय दिवस झाले ना आली नाही तू तर. आता आपल्या घरी कोणी हाय नाही बोलायले, तू होती तर दिवसभर कलकल राही आपल्या घरात. आई हे कुठं आहे, आई ते कुठं आहे, आई काय बनवतं, आई जेवली काय, नाही झोपली काय. आता तू नाही आहे तर सुनसान लागते घर. ते बाबा बी काय राहते जेवण खाऊन करते आणि चालले जाते वावरात, मग संध्याकाळी येते. आणि मी काय वावरात जातो नाही तर घरी राहतं, आणि मग काय घरचे कामं करा चुपचाप राहा. तर जात जाय ना मग आई, कोणाच्या घरी बसाले जात जाय. अव जाईन मी तर रोज रोज कोणाच्या घरी जाईन? हा काय म्हणन मले, ह्या उमाबाईले काय कामं नाही राहत काय म्हणन, उठली सुटली का चालली आमच्या दारावर. कोणाच्या दारावर बी रोज रोज जाऊशा नाही वाटत ना बसाले. आपलं घर भलं आपलं काम भलं, असं आहे मग माया काम तर. हो ते तर आहे म्हणा, तुले सवय गिवय नाही आहे कोणाच्या घरी जाऊन बसायची. हो, अन तू राहत होती तर पोरी बी येत जात राहे. धाराताई आहे काय, धाराबाई आहे काय, धारा मावशी आहे काय. आता रंजना बी नाही येत जास्त, संजूही नाही येत जास्त. काम पडलं तर येते काकू काकू करत आणि मग चालल्या जाते. हो आता तुझ्या संग काय बोलन त्या पोरी बारी नाही. आता मी राहत होती तर ये माया संग बोलाले भेटाले. हा आता त्याचं येणं कमीच झालं ना, आता तूच नाही आहे तर काय येईन त्या. तरी म्हणत राहतो मी त्याले, काय हो म्हटलं धाराताई गेली तर येतच नाही म्हटलं घरी, हा येत जाणं म्हटलं माया भेटीले. तर हो म्हणते, कुठं दिसल्या रस्त्यानं तर बोलते गेलते म्हणा, तशा नाही आहे बोलते ना. हा काय? हो मग बोर होतो तर मग कामाचा घेऊ काय तर कामाला चालली जातो. मग तिकडे बाया सांगा कसंही मन रंगते, कुणीकडे दिवस जाते काय जाते काही समजत नाही मग बायामध्ये. हो आई. बाकी काय म्हणते यायची आजी गे, सगळं ठीकठाक आहे तब्येत पाणी आजी आजोबाची? हो हो दोघांची चांगली आहे ना, आईची तब्येत चांगली आहे आणि बाबाची तब्येत चांगली आहे. हा काय, लय वाट पाहायला लावलं ह्या वेळेस धारातून, आलीच नाही. येतो आई करता करता. हो आई, पण आता हे कामाला जात होते ना त्याच्यानं थांबली मी. कालच तर याचा वेळेस विचार करत होती कशी म्हणू काय म्हणू, भेवही लागे मला यायले विचाराले चालता का नाही चालत गावाले म्हणून. काऊन धारा, कायचं भेव लागे तुले जवळचं? हा काऊन बोलते काय तुले? नाही हो आई, तसे तर बोलत नाही म्हणा मले, पण त्या दिवशी काय झालं, हे गेले होते कामाले आणि यायची आजी गेली होती वावरात आणि दोघाले मी पाहत होती.
तर जेवण करायला गेली आणि याला सोप्यावर ठेवलं मी म्हटलं आता पाणी घेऊन येतो बा. त्या काय माहित कसा काय झाला तर पडला सोप्यावरून, तर लागलं त्याला थोडंसं. कोणाले, सोहमले का रोहनले? रोहनले. हा काय, तर बरोबर पाच आहे पप्पा लेकरायले. नाही तर म्हणून धाराच्या भरोशावर सोळा, तर बरोबर पाच नाही म्हणून ये. आणि हे आता एका ठिकाणी नाही थांबत, इकडे जाऊ का तिकडे जाऊ असे होते. पाहिलं ना त्याला, आता मी बाजीवर घेऊन बसली होती तर पकडूनच ठेवलं दोघाले. हो नाही, आता एका जागी नाही थांबत. तर त्याच्यानं बोलले मले म्हणे आता गावाले चालली तर कशी पाहिजे म्हणे त्याले, हा का तिथे फोडपाड करून ठेवशील म्हणे तू, असे तसे बोलले मग यायचे बाबा मले. नको जाऊ म्हणे गावाले, काही जायची गरज नाही म्हणे, मोठे होईन लेकरं म्हणे तर जाजो म्हणे तू, असे तसे बोलले. मग मी म्हटलं आता मला जाऊच नाही देत म्हटलं हे. पण दुसऱ्या दिवशी आले आणि मग म्हणते कर धारा तयारी, जाऊ म्हणते. हा काय? हो, मी तर चुपचाप बसली होती. मी म्हटलं आज काही हे नेत नाही मला म्हटलं आईच्या घरी, सकाळी काही नाही म्हटलं, रात्री काही नाही म्हटलं मले का धारा कर तयारी, सामान पॅकिंग करून ठेवलं काय, काहीच नाही विचारलंही नाही मले. आणि अचानक आले, कुठून काय देव पावला त्याले तर मग म्हणते धारा चालतं ना गावाले, कर तयारी. मी म्हटलं ठीक आहे, मग आलो इकडे. हा काय? आणि तुझी सासू गिसू काय म्हणे मग? काही नाही, जास्त नाही बोलले, फक्त म्हणे बरोबर पाहायचं म्हणे लेकरायले, तू खाली बसली म्हणे तर त्याला खाली ठेवायला पाहिजे होतं म्हणे. हा, तू खाली बसतं म्हणे त्याला वर ठेवतं म्हणे, तो राहते काय म्हणे एका जागी. बरं जाऊ दे म्हणे, लेकरं आहे म्हणे, पडतेस म्हणे, पण याच्या पुढं लक्ष ठेवजो म्हणे. हा काय? ते नाही बोलत नाही जास्त रेखाबाई? नाही आई, जास्त गिस्त नाही बोलत, चांगल्यानं बोलते, चांगल्यानं राहते, समजावून सांगते, तसं काही नाही आहे. माझ्या सासूचं टेन्शन नाही आहे मला, आणि माझ्या सासऱ्याचंही टेन्शन नाही आहे. हा काय? तरी शांताबाई म्हणतच होती तू या रिश्ता जोडला तेव्हा, लय चांगले लोक आहे म्हणे, समजदार लोक आहे म्हणे, देऊन द्या उमाबाई, पोरगी देऊन द्या, सांगितलं होतं शांताबाईनं. चांगलं झालं त्याच्या घरी दिलं तुले तर बबनसाठी. हो नाही, खाऊन पिऊन सुखीच आहे ना मी. नाही तर काय मग. तसं म्हणा शांताबाईनं फसवलं की नाही, पण नाही चांगलंच पाहिलं ना तिनं तुझ्यासाठी. काय आई काही बोलता, शांता काकू कशी काय फसवणार आहे? काही अनोळखी लोक होते काही, तिचे इवईस होय ना हे. हो काहून नाही ओळखणार, चांगल्यानंच ओळखन ना. आता सुनीचाच भाऊ आहे तो, तर काहून नाही ओळखणार. आणि वही येणं जाणं बसणं उठणं माहीत आहे ना पहिलेपासून. नाही तर काय मग. येत असेल ना कधी कधी तुझी ननद? हो येते ना, ती जास्त नाही येते, एखाद्या अडचणीत येते ताई आणि चालली जाते, 1-2 दिवसासाठी येते ना. आता थोडी शाळेत जाते ना गण्या. अच्छा, कोणत्या वर्गात आहे तो? तो काय 4थीत आहे वाटते. हा काय? 4थीत आहे? नाही लय मोठा आहे. हो ना, लय बदमाश आहे आई, तुला माहीतच नाही. आपल्या घरी येईन ना एखाद्या वेळेस पाहिजे तू, लय बदमाश आहे तो. खेळणं खेळायलाच पाहिजे त्याले. घरी येते ना गावाले तर एका ठिकाणी नाही थांबत, आल्याबरोबर मित्र बनवून घेते लवकरच. असं काय? तर लेकरायचं कामच होईना ते मग, खेळणं कुदणं. हो, आणि बोलाले तर असं आहे मिट्टू आणि बोलते पट 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 पट. हा काय? आणि पोरगी आहे ना, किती वर्षाची पोरगी आहे ते? 2 वर्षाची? नाही हो आई, 1 वर्षाची व्हायचीच आहे ना, आता पुढच्या महिन्यात होईल. कोणत्या, या फेब्रुवारी महिन्यात? हो आई, आता या फेब्रुवारी महिन्यात, पण माहित नाही कोणत्या दिवशी आहे तिचा वाढदिवस तर. हा काय? बोलावून मग तुम्हाला. हो आई, बोलावून ना, काहून नाही बोलावणार, आणि जात लागनच. हो चालले जा मग रात्रभरासाठी. हो जाईन ना. बबनजी म्हणत असन धारा कालपासून आली तर गोष्टीच करून राहिली म्हणत असन. असे म्हणत असन काय जवई बुवा? हो नाही, आता गोष्टी नाही करू तर काय करू मग, लय दिवसाबाद भेटलो ना आपण, मग गोष्टीच करतो आपण. हो तुम्ही येतात आम्हालाही चांगलं वाटते. चला बा, पोरगी येते, जवई येते, नातू येते, चांगलं वाटते आम्हाला. 2 दिवस राहून जातात. येजो नाही एखाद्या वेळेस, दोघे जण ये जा तुम्ही घरी. हो पाहा लागन ना, येईन आता एखाद्या वेळेस. धारा घरी आहे का गेली वापस? हाय ना मामी, घरीच आहे, या ना बसा. अहो बसासाठी नाही आली मी, चला ना घरी. कुठं गेले जवई? दे ना आवाज. चला बरं चहा नाश्त्याले. गीता मामी आत्ता चहा नाश्त्याले? राहू द्या ना, उद्या येईन ना मी चहा नाश्त्याले. आत्ताच आलो आम्ही सरिता वहिनीच्या घरून, 10 मिनिट झाले असन. आले तर आले तुम्ही, सरिताच्या घरून आले, माया घरून आले काय? चला तुम्हाला माया घरी चालाच लागन चहा नाश्त्याले. चला बरं. येतो ना मामी, खरंच सांगतो, आहे ना मी 2-4 दिवस आहे, येतो ना उद्या. आता 1-1 दिवस जा लागन एका एकाच्या घरी.
हा काय म्हणजे आपलं गाव काय लहानसंच आहे काय? 2-3 दिवसात सगळ्याच्या घरी जाणं होईन काय म्हटलं. एका दिवशी एकाच्या घरी जाशील तर मग तुले तर मग थांबा लागेल 2 महिने. नाही नाही 2 महिने नाही थांबत, पण आहे ना मी 2-4 दिवस आहे तर येईन ना मी. संध्याकाळी येतो नाही तर. नाही धारा, उद्या येतो न परवा येतो. नाही पोहा बनवून ठेवला मी ना आणि तुम्हाला बोलावाले आले. चला मग आता घरी नाश्ता करून घे जा. अम्माय बाई आई, माझ्या पोटात तर जागा नाही आहे. आता सकाळपासून जाणं चालू आहे ना. सगळ्याच्या घरी जाऊनच राहिली मी. 2-4 घरी गेली असन. गेली असन तर गेली असन. आता माया घरी चाल मग. 2-4 घरी गेली तर माया घरी ये. दे ना मग जवळले आवाज दे. चला म्हणा नाश्त्याले. आता त्याचं काय माहित येते नाही येत. नाश्त्यानंच पोट भरलं आमचं. जेवणाची तर काही गरजच नाही. हो तर मग जेवण नका करू ना आता तुम्ही. 2-4 दिवस नाश्त्यावरच भागून घ्या. काय मामी खरंच सांगा ना, नाश्ता बनवून ठेवला काय? हो पोहा बनवून ठेवला ना. खरंच सांगतो मी, खोटी नाही बोलत. पोहा बनवून ठेवला आणि इकडे आले. मी म्हटलं यायला नेतो बोलावून. अम्मा बाई मामी पहिलीच बनवून ठेवला काय? बरं देतो मी यायला आवाज. अहो रोहनचे पप्पा. हा बोला दारा. इकडे या ना तुम्ही. तुम्हाला बोलावते गीता मामी. या बरं. बोला ना काकू, लय दिवसानंतर भेट झाली आपली. हो ना, लय दिवसानंतर भेट झाली. तुम्ही तर येतच नाही घरी. घर माहीत आहे ना तुम्हाला? हो माहित आहे ना. येईन ना मी उद्या येतो तुमच्या घरी. नाही जवळ बुवा चालत नाही ते. उद्या येतो ना परवा येतो. तुम्हाला आत्ताच चाला लागन माया संग. पोहा बनवून ठेवलाय मी. चला मग घरी चहा नाश्त्याला चला. काकू राहू द्या ना, आजच्या दिवस राहू द्या. सकाळपासून नाश्ता चालू आहे. नाश्त्यावरच आहे आम्ही. जेवण नाही केलं म्हटलं. असं आहे काय? तर जेवण करून घे जा ना मग घरी. चला. नाही काकू तसा नाही म्हणून राहिलो. नाश्त्यानंच पोट भरलं म्हटलं आमचं. त्याच्यानं आज काही येत नाही. येतो ना मी उद्या येतो, नाही तर मग संध्याकाळी पाहतो. संध्याकाळी येईन तुमच्या घरी. नाही ना जी, चला ना. थोडं खाऊन घे जा. चालले जा ना जवळ बुवा. चालले जाता मानानं आले बोलावाले घरापर्यंत तर चालले जा. बाई धारा चालली जाय ना. बरं ठीक आहे आई. चला हो मग चाललो जाऊ. येऊन जाऊ पटकन. नाश्त्यानं आता पोट बिघडते म्हटलं आमचं. बिघडन तर बिघडू द्या ना. दवाखान्यात चालले जा. घेऊन जाऊ लेकाले दवाखान्यात. दवाखाना काय जास्त दूर आहे का इथून? 2 किलोमीटरवर दवाखाना. असं आहे काय? चला मग. हो चला. चल बाई धारा. हो मामी आले. येतो मग आई. हो ये बाई. नेतं काय मग यायले? घेऊन जाऊ काय मग? दोघाले घेऊन जातो. जा ना मग घेऊन जाय. दाखवून दे यायले घर. पाहून घेईन कुठं काय घर आहे तर. हो ना, माझ्या घरी नाही आले पाहिजे का हे 2 जण? चला रे चंगू मंगू, चला 2 जण. काय मामी तुम्ही बी काही बोलता? चंगू मंगू आहे काय त्याचं नाव? रोहन आहे, सोहम आहे. एवढे चांगले नाव आहे दोघाचे ना. चंगू मंगू म्हणतं. काही नाव ठेवतं बा. अहो आता नाव नाही माहीत तर काय म्हणा बाबू. काही ना काही तर म्हणाच लागन ना. आता नावच नाही माहीत तर काय म्हणू मग. चंगू मंगूच म्हणतो. पहिले काय तसेच नाव होते. चंगू मंगू, बबलू, बिट्टू, गोल्या, गुड्डी असेच नाव राहे. नाही काय होईनी? हो बर चाल दादा. रोहन वय का सोहम वय तर चाल बेटा माझ्या घरी. घेऊन जा ना मग. हो धारा बसा मग तुम्ही. मी नाश्ता बनवतो. काय बोलता मामी? आता बनवता पोहा? हो बनवाच आहे ना. आणतो ना मी बनवून. थांबा तुम्ही बसा 5 मिनिट बसा. 5 मिनिटात आणतो मी बनवून. काय मामी किती खोटा बोलता तुम्ही. आम्हाला खरंच वाटलं नाश्ता बनवून ठेवला बा, पोहा बनवून ठेवला बा. चला जाऊ म्हटलं नाश्ता करायला. पहिलेच जर माहीत राहिलं असतं पोहा बनवून नाही ठेवला तर संध्याकाळी आलो असतो. मग आता तर आमच्या पोटात जागाही नाही आहे तरी या लागला आम्हाला जबरदस्ती. तर काय होते, खाऊन घे जा. जेवण करायचं काम नाही. मस्त नाश्ता करून या पोटभर आणि आराम करा दिवसभर. पाय धरा, आज आपल्याला नाश्त्यावरच राहा लागते. हो ना. बरं बसा मग तुम्ही. येतो मी 5 मिनिटात. हो धारा यायलाच नाही पाहिजे होतं. आपण संध्याकाळी आले पाहिजे होतं नाही. हो पण आता आपल्याला काय माहित पोहा बनवून ठेवला नाही ठेवला. म्हणत होत्या ना मामी बनवूनच ठेवला म्हणे पोहा. नाश्ता बनवूनच आली मी. त्याच्यानं आलो आपण. हो बरं जाऊ दे. थोडा खाऊन घेऊ आता. हो पाहूनपणा गेलो म्हणजे हेच राहते. याच्या घरी जाऊ दे त्याच्या घरी जाऊ दे. चहा नाश्ता करू पोट खराब होऊन जाते. हो काय? नाही तर काय मग त्याच्यानं जास्त दिवस थांबायला इच्छा नाही होत. मग पाय तुम्ही उद्या चालू जाईन गावाले. भेटा काय हो तुम्ही चहा नाश्त्याले? नाही भेट घे नाही. पण आता काय थांबू एवढे दिवस. तू थांब येईन ना मग तुला घेवाले. हो काय? पाहू ना आता. बोलू ना घरी गेल्यावर. हो पहा मग मित्रांनो असं चालू आहे बा. पाहून पण मज्जाच मज्जा आहे आईच्या गावाले. चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू. भेटू आपण उद्या नवीन भागात. धन्यवाद.